नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. नाम माझे जपत राहा, संकट सारे दूर होईल. श्री स्वामी समर्थ या मंत्राने आयुष्य खूप सुंदर होईल. नमस्कार स्वामी भक्तांनो, आजचा हा व्हिडिओ खूप खास आहे. हा फक्त व्हिडिओ नाही, हा तुमच्या आणि स्वामींच्या नात्याचा एक छोटासा अनुभव आहे. आज तुमच्यासमोर 3 मूर्ती आहेत. यापैकी फक्त एक मूर्ती मनापासून निवडायची आहे. घाई करू नका. 10 सेकंद डोळे बंद करा. स्वामींचे नाव घ्या. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आणि जी मूर्ती तुमच्या मनात प्रथम येईल तीच मूर्ती तुमची निवड आहे. निवड झाली का? 2 मिनिटांनी. तर आता एक विनंती आहे, हा व्हिडिओ मध्येच बंद करू नका, कारण शेवटी मी स्वामींचा असा संदेश सांगणार आहे जो कदाचित आज तुमच्यासाठीच असेल. चला आता पाहूया तुम्ही कोणती मूर्ती निवडली आहे. मूर्ती क्रमांक 1. मूर्ती क्रमांक 1 निवडली आहे का? जर निवडली असेल तर हे ऐका. जर तुम्ही पहिली मूर्ती निवडली असेल तर स्वामी तुम्हाला एकच सांगत आहेत, तू खूप थकला आहेस. तू बाहेरून हसतोस पण आतून खूप काही सहन करत आहेस. तुझ्या मनात अनेक प्रश्न आहेत. हे माझ्याच बाबतीत का घडतं? माझे दिवस कधी बदलणार? स्वामी म्हणतात, थोडा धीर धर. तुझ्या आयुष्यातील अडचणी आता संपायच्या मार्गावर आहेत. ज्या लोकांनी तुला दुखावलं त्यांचा विचार सोड, कारण स्वामी तुझ्यासाठी नवीन दार उघडत आहेत. तुला फक्त रोज 11 वेळा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा जप करायचा आहे. पुढील काही दिवसात जर तुला एखादी आनंदाची बातमी मिळाली तर स्वामींना नक्कीच धन्यवाद दे. विश्वास ठेव, तुला एखादी आनंदाची बातमी नक्कीच मिळेल. विश्वास ठेव, स्वामी तुझ्या पाठीशी आहेत. मूर्ती क्रमांक 2. जर तुम्ही दुसरी मूर्ती निवडली असेल तर तुमचं मन खूप स्वच्छ आहे. तुम्ही दुसऱ्यांसाठी खूप करता पण स्वतःसाठी फार कमी जगता. स्वामी म्हणतात, तुमच्या आयुष्यात एक नवीन सुरुवात होणार आहे. कदाचित नोकरी लागू शकते, कदाचित व्यवसाय सुरू होऊ शकतो, किंवा पैसा किंवा एखादं मोठं स्वप्न. यामध्ये तुम्हाला चांगली संधी मिळेल असा स्वामी आपल्याला इशारा देतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, नकारात्मक लोकांपासून थोडं दूर राहा, कारण नकारात्मक लोक आपल्याला निगेटिव्ह बनवतात आणि आपल्याला आपल्या कर्मापासून खाली ओढतात. म्हणूनच अशा लोकांची सावलीसुद्धा आपल्यावर पडू देऊ नका. नेहमी पॉझिटिव्ह विचार करा, होकारार्थी विचार करा. जर तुम्ही असा विचार केला तर तुमचे अर्धे कामे पूर्ण होतील. प्रत्येकाला आपल्या योजना सांगू नका. स्वामी म्हणतात, मौनात मोठी शक्ती असते. आजपासून रात्री झोपण्यापूर्वी 21 वेळा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ म्हणा. मन शांत होईल आणि योग्य मार्ग तुम्हाला स्वामी समर्थ दाखवतील. मूर्ती क्रमांक 3. जर तुम्ही तिसरी मूर्ती निवडली असेल तर स्वामी तुमच्यावर खूप प्रसन्न आहेत आणि ते तुमच्या सोबत आहेत. पण एक गोष्ट ते तुम्हाला सांगत आहेत की तुम्ही स्वतःवर विश्वास कमी ठेवता आणि दुसऱ्यावर जास्त ठेवता. तुमच्या क्षमता खूप आहे, पण मनातल्या भीतीमुळे तुम्ही अनेक संधी गमावता. तुम्हाला वाटतं की मी हे करू शकणार नाही. तुम्ही फक्त
नकारात्मक विचार करतात. म्हणूनच होकारार्थी पॉझिटिव्ह विचार करा आणि नव्यानं सुरुवात करा. ज्यांचं स्वप्न पाहिलं आहे त्यासाठी आजपासून काम सुरू करा. कारण जेव्हा तुम्ही कष्ट करता, जेव्हा तुम्ही कर्म करताल, तेव्हा देव तुम्हाला त्याचं फळ नक्कीच देईल. आत्मविश्वासानं कोणतंही केलेलं काम, पूर्ण शक्तीने केलेलं काम नक्कीच फळाला येतं. स्वामी तुमच्या प्रत्येक पावलावर साथ देतील. घरात आनंद वाढेल. अडकलेली कामे पूर्ण होतील. फक्त स्वामींच्या नावावर विश्वास ठेवा. म्हणूनच आता शेवटची संधी आहे तुम्हाला. स्वामी समर्थ तुमच्या मागे आहेत. तुम्ही कुठेही घाबरू नका. तुम्ही कोणतीही मूर्ती निवडली असली, स्वामींचा शेवटचा संदेश सर्वांसाठी सारखाच आहे. भिवू नकोस. तुझ्या आयुष्यात कितीही अंधार असला तरी एक दिवा पुरेसा असतो आणि तो दिवा म्हणजे स्वामींवरील श्रद्धा. आजपासून फक्त एक चांगलं काम करा. एखाद्या गरजू व्यक्तीला मदत करा. एखाद्याशी प्रेमाने बोला. आईवडिलांचा आशीर्वाद घ्या आणि रोज मनापासून श्री स्वामी समर्थांचा जप करा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ इतर स्वामी भक्तांपर्यंत नक्की पोहोचवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री रघुवीर समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अक्कलकोट निवासी राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय. जर तुम्हाला स्वामीवर विश्वास वाटत असेल तर कमेंट करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.